आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया एक अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी 40 वर्ष फिल्मी पडद्यावर प्रत्येक प्रकारचं पात्र साकारलं, जनतेचं मन जिंकलं, यांना देशाचं खूप खूप प्रेम मिळालं। प्लीज वेलकम वन अँड ओनली नाना पाटेकर। बसा। खूप सारे फिल्मी सितारे आपकी अदालत मध्ये आले आहेत, पण कोणाच्या तरी जिंदाबादचे नारे मी आज पहिल्यांदाच ऐकले। तर आपकी अदालतच्या या खास शो साठी जज म्हणून आपण आमंत्रित केलं आहे एक सुप्रसिद्ध पत्रकार अजय उपाध्याय यांना। अजय उपाध्याय, आणि आपकी अदालत मध्ये आजचा खटला सुरू करू याआधी आजचे जज अजय उपाध्याय यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। अदालतची कारवाई सुरू करा। पहिला आरोप फिल्म स्टार नाना पाटेकरांवर। आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार नाना पाटेकर यांच्यावर आरोप आहे की यांना खूप लवकर राग येतो। नाना, फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक असे म्हणतात आणि यांच्यावर अशी छाप आहे की शॉर्ट टेम्पर्ड आहात। हो, बरोबर। ओरडायला लागतो, हं. हा ओरडू लागतो, भांडू लागतो, भांडण बरोबर. करतो। ते स्क्रीनवर त्याचे पैसे मिळतात मला। नाही, खरंच। म्हणजे ते रोलसाठी, बाकी राग तर येतोच। पण त्या राग येण्यामुळेच 2 डायरेक्टर्सने विचार केला की नाना पाटेकरला कोणता रोल द्यायचा नाही। बरोबर, खरंय। वेनसडेचा रोल तुम्हाला नाही मिळाला। बरोबर, मला नासिरने ही गोष्ट सांगितली की नासिरचा जो रोल आहे तो मला देणार होता। नासिरने माझं नाव सजेस्ट केलं होतं, तर पांडेने म्हटलं की नाही यार, ते उगाच कुठे मार खावा लागेल, म्हणून मग नको। नंतर मग मी पांडेला भेटलो अलीकडे, तर मी म्हटलं असं नको करू यार, म्हणजे थोडं रागीट आहे पण मी वेडा नाहीये यार। आणखी एक किस्सा मी ऐकलाय की एका डायरेक्टरने तुम्हाला म्हटलं की हिरोईन डान्स करते तर नाना थोडे हातपाय हलवा, पण नाना तर असंच बघत राहिले। आता ते हातपाय हलवत आहे तर मी बाबा इथे कशाला? यासाठीच हे जे रायटर आहेत ते तुमच्यासाठी असे डायलॉग लिहितात की अब याद है आ गए मौत का तमाशा देखने। हो। पण हा जो पर्टिक्युलर सीन करत होतो तेव्हा तब्येत बरी नव्हती आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि मेहुल कुमारने जवळपास 1-2-3 हजारांचं ऑडियन्स बोलवलं होतं। आता मी जर नाही आलो, तिथे नाही गेलो, तर एवढ्यांचं पेमेंट करावं लागलं असतं। तर मेहुल कुमार हॉस्पिटलमध्ये आला, नाना, तर म्हटलं चल जाऊया। आता सीन लिहिला नाहीये, तर मी म्हटलं एक काम कर, एकाच वेळेस 5 कॅमेरे लावून ठेव आणि एक तर कॅमेरा चालूच राहिला पाहिजे, तर मॅगझिन्स तयार ठेव। मला माहित नाही मी काय बोलणार आहे। आणि तसा सीन झाला आहे तो। ते आधी लिहिलेले नव्हते हा डायलॉग्स। खूप मोठा डायलॉग आहे हो। पूर्ण। आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका दोगे, जुबान ऐसे बाहर आएगी आंखें। हे तुम्हाला आठवतंय हो। का? नाही, आठवत नाही। तुम्हाला ऐकायचं आहे का? हे खरंच हे लक्षात नाहीये आता। अच्छा, यांचं म्हणणं आहे की बघून जर यातून 1-2 लाईन जरी बोललात तरी हो, चांगलं चालेल, वाटेल काही यांना। हरकत नाही। आ गए मेरे मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसे बाहर आएगी, आंखें बाहर आएगी,
और यहीं लटकता रहूंगा। फिर मेरा भाई मुझे नीचे उतारेगा, आप चर्चा करते हुए चले जाओगे, खाना खाओगे और फिर से सो जाओगे। तुम्हारी यही नामर्दान की बुज़दिली एक दिन इसी देश के मौत का तमाशा इसी खामोशी से देखे। कुछ नहीं कहना चाहता तुम्हें। एक मला माहित नाही वजूद फिल्म पाहिली आहे की नाही तुम्ही. वजूद एक फिल्म होती, त्यामध्ये एक अप्रतिम असं कवितेसारखं लिहिलं होतं जावेद साहेब अख्तर साहेबांनी. आणि माधुरीसाठी मी एकतर्फी माधुरीवर प्रेम करत आहे. स्पष्ट आहे की तिच्याकडनं असं असू शकत नाही या चेहऱ्यासाठी. मी ऍक्टर आहे, त्यामध्ये डिरेक्टर आहे नाटकाचा. आणि तो समजतोय की माधुरी आहे तिथे, आणि विचार करत असताना तो असं म्हणतो. माधुरीसाठी म्हटलेलं आजपर्यंत विसरलो नाहीये मी. कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो? कैसे बताऊं मैं तुम्हें? तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, हर खुशी, प्यार हो, प्रीत हो, मनमीत हो। आंखों में तुम, यादों में तुम, नींदों में तुम, ख्वाबों में तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में, तुम सुबह में, तुम शाम में, तुम सोच में, तुम काम में। मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए हंसना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम, और जागना सोना भी तुम। जाऊं कहीं, देखूं कहीं, तुम हो वहां, तुम हो वहीं। कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम बिन तो मैं कुछ भी नहीं। कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो? ये जो तुम्हारा रूप है, ये जिंदगी की धूप है। चंदन से तरशा है बदन, बहती है जिसमें एक अगन। ये शोखियाँ, ये मस्तियाँ तुमको हवाओं से मिली, जुल्फे घटाओं से मिली। होठों में कलियाँ खिल गई, आंखों को झीलें मिल गई। चेहरे में सिमटी चांदनी, आवाज़ में है रागिनी। शीशे के जैसा अंग है, फूलों के जैसा रंग है, नदियों के जैसी चाल है। क्या हुस्न है, क्या हाल है। ये जिस्म की रंगीनियां जैसे हजारों तितलियां, बाहों की ये गोलाइयां, आंचल में ये परछाइयां, ये नगरियां हैं ख्वाब की। कैसे बताऊं मैं तुम्हें हालत दिले बेताब की। कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो? कैसे बताओ मेरे लिए तुम धर्म हो, ईमान हो, तुम ही इबादत हो मेरी, तुम ही तो चाहत हो मेरी, तुम ही मेरा अरमान हो। तकता हूं मैं हर पल जिसे, तुम ही तो वो तस्वीर हो, तुम ही मेरी तकदीर हो, तुम ही सितारा हो मेरा, तुम ही नजारा हो मेरा। यूं ध्यान में मेरे हो तुम, जैसे मुझे घेरे हो तुम। पूरब में तुम, पश्चिम में तुम, उत्तर में तुम, दक्षिण में तुम, सारे मेरे जीवन में तुम। हर पल में तुम, हर छिन में तुम। मेरे लिए रास्ता भी तुम, मेरे लिए मंजिल भी तुम, मेरे लिए सागर भी तुम, मेरे लिए साहिल भी तुम। मैं देखता बस तुमको हूं, मैं सोचता बस तुमको हूं, मैं जानता बस तुमको हूं, मैं मानता बस तुमको हूं। तुम ही मेरी पहचान हो। कैसे बताऊं मैं तुम्हें? देवी हो तुम मेरे लिए भगवान हो। कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो? पण ना, कमालीची गोष्ट आहे की त्याचा जो लय आहे, छंद आहे, त्याच्यामुळे एक 25 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी जे लिहिलेलं आहे ते डोक्यातून कधीच जात नाही. त्याचा एक रिदम आहे. छंदाच्या छंद. कारणामुळे जात नाही की माधुरीमुळे ते जात तर नाही? आहेच. ते तर अधोरेखित आहे. ते तर होणारच आहे.
पण माधुरीसाठी एवढ्या चांगल्या गोष्टी आणि मी ऐकले की प्रकाश झा जेव्हा राजनीतीच्या सेटवरती होते तेव्हा त्यांनी सांगितलं गाणं गाण्यासाठी, तर त्यांना इतके ओरडलात की त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. काय मी प्रकाशला ओरडलो? पेपरमध्ये तर असंच छापलंय. मी पेपर खरं तर जास्त वाचत नाही. आणि असं पण छापलंय की अनुराग कश्यपना तुम्ही एक सीन दरम्यान खूप जोरात थोबाडीत मारली ऍक्टिंग करत करत. आणि मग तुम्ही म्हणालात की बघितलं किती जोरात मारली, खूप शाणा समजतो स्वतःला. नाही, नाही. हे असं मनोरंजित काही आरोप लावतात यार. लोक समजतात की नाना पाटेकर खऱ्या आयुष्यामध्ये परिंदाच्या त्या खलनायकासारखा आहे, जो वारंवार स्वतःचं डोकं आपटून घेतो. पहिलं नॅशनल अवॉर्ड तिथे मिळालं होतं. डोकं आपटल्यानंतर. पण खऱ्या आयुष्यामध्ये पण डोकं आपटता की फक्त? दुसऱ्याचं. आणि जेव्हा हे अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा मी ऐकलं की स्टेजवर जेव्हा तुम्ही गेलात अवॉर्ड घेण्यासाठी तेव्हा तुम्ही खूप मोठमोठ्याने रडलात. नाहीतर मी का रडेन बाबा. आणि माझा कॉम्पिटिटर होता दुसरा, त्याला नाही मिळालं, तो रडत होता. त्यावेळेस पण परिंदा मला वाटतं की एक परफॉर्मन्स आहे. काही गोष्टी, काही सिनेमे असे असतात की ते होतात. तिथे तुम्ही काही हरकत नाही. आजूबाजूचे लोक इतकं काही करतात की त्याची मग एक रिॲक्शन होऊन जाते. तसंच मी 26/11 फिल्मचं पण तेच झालं. जर कोणता ॲक्टर म्हणतो की हे मी केलंय, तर मला नाही वाटत की ते बरोबर आहे. कारण त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी अशा निर्भर असतात. बरोबरचा म्हणजे माझा को आर्टिस्ट आहे, रायटर आहे, कॅमेरामॅन आहे, डिरेक्टर आहे आणि सगळं मिळून जेव्हा काही होत असतं, तेव्हा जाऊन मजा येते. नाहीतर मी केलंय असं काहीच नसतं. माझा खामोशीचा जो रोल आहे, संजय भन्सालीने इतकं अप्रतिम त्याला आधीपासून लिहून ठेवलं होतं, तर त्यानंतर जाऊन फक्त करायचंय, तर खूप सोपं होऊन जातं. ही गोष्ट नक्की आहे, की आधीचे 14 महिने आम्ही ती भाषा शिकत होतो. जेणेकरून जी जी डेफ अँड डमची डेफ जी अँड भाषा डमची. आहे. तर त्यातल्या माझ्या मुलाचं ज्याने काम केलं होतं, त्याची आई आणि वडील दोघेही डेफ आणि डम आणि डेफ. तर त्याच्या आईने आम्हाला शिकवलं. तर हा मुलगा जो आहे, आई-वडिलांना काय वाटतं ते तो आम्हाला समजवायचा, की ती असं-असं म्हणतेय, तर तो मध्ये-मध्ये तिच्यासोबत तर तो तिथे तर पाहिल्यानंतर इतकं वाईट वाटायचं, की आई आणि वडील दोघेही मुके आहेत आणि तो मुलगा कम्युनिकेट करतोय लोकांसोबत. परिंदामध्ये मी ऐकलंय की जो जळणारा सीन होता, हो. तो अशा प्रकारे झाला की तुम्ही अगदी मरता-मरता वाचलात. हो. काय मी झालेलं? भाजलो आणि 1 वर्षभर मी शूटिंग नाही करू शकलो. मी 60 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. तो जो झोपाळ्यावर मी जो जळत आहे, तो मी खरंच जळत होतो. आणि लोकांना असं वाटत होतं की तुम्ही ॲक्टिंग करताय. नाही, प्रॉब्लेम तर हा आहे, की ॲक्टिंग तर आहेच, पण जो झोपाळा आहे, या बाजूनेही आग होती, त्या बाजूनेही आग होती. इथे कुठेतरी मी उडी मारली आणि झोपाळ्यावरून लिफ्ट घेत असताना माझे पाय घसरले आणि काचेच्या खूप बाटल्या फेकल्या होत्या तिथे, तर त्या काचा होत्या आणि तिथून त्या बाजूने जॅकी ओरडत होता, "नाना, आर यू ओके?" तर मी स्वतःकडे पाहिलं, तर माझी सगळी स्किन जी आहे, ती चपलेवर गळाली होती. तर मी म्हटलं, की "नो, आय एम नॉट ओके." तर मग जाऊन ती विझवली. मग तिथे डॉक्टर होते. इमिडिएट कट करून मग नानावटीमध्ये घेऊन गेले मला. बराच अवधी हॉस्पिटलमध्ये राहावं 60 लागलं. दिवस. मग बरंच काही हे काही तर नव्हतंच. सगळं निघून गेलं होतं. ग्लोव्हज जसे निघतात तसं. नाना, आमच्या सदिच्छा आहेत की तुमच्यासोबत पुढे असा कोणताही अपघात होऊ नये. आयु भरपूर असो, लोकांचं मनोरंजन करत राहा. तसं तर तसे जळतच राहतो यार ते खऱ्या आगीने किंवा हे जे चालू आहे आपल्या आजूबाजूला, दुखणं तर आहेच. सिनेमाच्या मार्फत जितकं सांगण्याचा म्हणजे प्रयत्न करायचे तेवढे करूच. जे होतं आजूबाजूला घडतं, त्याने खूप दुःख होतं, खूप त्रास होतो. आपण तर खूप नशीबवान आहोत, की आपल्याजवळ माध्यम आहेत. आपली जी घुसमट आहे ती आपण काढू शकतो. त्यांच्याजवळ काहीच नाहीये, ते काय करतील? माझ्याजवळ जर हे माध्यम नसतं तर मी काय केलं असतं? खरंच सांगतो, की मी वेडाच झालो असतो. कारण की ती जी घुसमट आहे ती काढणार कशी? तर मला वाटतं हे जे सफोकेशन आहे मुलांचं, आजच्या पिढीचं, त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे, की हे का होतं? त्याचं आउटलेट नाहीये.
ते आउटलेट बघायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट सिलेक्ट करता, रोल सिलेक्ट करता, तर हे लक्षात ठेवता की या प्रकारच्या भावना त्यामधून बाहेर याव्यात, लोकांना शिकण्याची संधी मी मिळावी? खूप बदल पण खूप करतो, हस्तक्षेप पण जास्त करतो. मग पण त्यात मी कधी असं नाही लिहिलं, की हे डायलॉग मी लिहिले आहेत किंवा हे माझे स्वतःचं आहे. ते जातं त्यांनाच क्रेडिट. पण इतकी वर्ष थोडाफार वाचतो, थोडाफार लिहितो देखील. त्यामुळे असं वाटतं, की नाही हे मी करू शकतो. कधी चुकीचं झालं तर मी सांगून टाकतो. पण रजत हे मला पण खूप दुःख होत आहे यावेळेस. संकोच होतोय मला. मला कळत नाहीये, असं का होतंय? आणि याचं कारण हे आहे, की मी एक बाप असण्याच्या नात्याने मला असं वाटतं, की माझा मुलगा पण कधी कुठे अशा ठिकाणी गेला तर? म्हणजे हे मी माझाच नाही, सगळेच बाप असा विचार करत असतील. याचा उपाय मला वाटतं, की मी इथे आलो चांगलं झालं. थकलो होतो मी, विचार करत होतो, की जावं की न जावं. पण यार रजत मी खरं सांगतो मी खुश आहे, की या माध्यमातून, या माध्यमामार्फत मी काहीतरी सांगू शकेन. लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करू शकेन. पण अशातली गोष्ट नाही, की मी हरलोय. मला वाटतं यामधले देखील काही मुलं निघतील. उद्या यांच्यापैकी कोणीतरी इथे असेल. परत तोच पॅटर्न हातात घेऊन तो धावेल. रिले आहे ही आणि काय? देशातले तरुण रस्त्यावर उतरले आहेत. कित्येक वेळा लीडरशिप सोबत किंवा लीडरशिप शिवाय आणि त्यांनी वंदे मातरमचा नारा लावला, भारत माता की जय म्हणाले आणि सरकारला झुकण्यासाठी मजबूर देखील केलं. हो, का नाही? नक्कीच करतील. शेवटी तर ताकद आपली हेच आहेत ना. हं. आपण तर आता थोड्या दिवसांनंतर नुसते आशीर्वादासाठी राहू. आणखी काय? म्हणजे मी तर जाईन यांच्यासोबत. नाना, एका ब्रेकसाठी मला थांबायचं आहे आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये जनतेचे आरोप आणि प्रत्यारोप असे सुरू राहतील. नाना पाटेकर. अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है. क्या करे साला, एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, आरोप करत आहोत, स्पष्टीकरण मागत आहोत फिल्म स्टार नाना पाटेकर कडून. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नाना पाटेकर यांच्यावर आरोप आहे की यांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. नाना, मी तुमचा एक इंटरव्ह्यू पाहिला, त्यात तुम्ही हो. म्हटलात की 13 वर्षाचे असताना जेव्हा मुंबईमध्ये शाळेत गेलात तेव्हा तुम्हाला मनामध्ये अशी हीन भावना, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाटलं की तुमच्यासोबत कोणी बोलेल की नाही बोलणार. 59 मधली गोष्ट आहे ही. मी जेव्हा इथे आलो 6-7वी इयत्तेसाठी, माझी मावशी आहे जी शिक्षिका होती. तर सुधारण्यासाठी माझ्या आईने गावाहून मावशीकडे पाठवलं. तर पुढच्या वर्षी मावशीने तिची मुलं बिघडू नयेत म्हणून मला परत पाठवलं. पण असं होतं की मी इंग्रजी बोलू शकत नव्हतो. पण आजही इंग्रजीमध्ये मी योग्य प्रकारे नाही बोलू शकत. कारण तशी कधी वेळच नाही आली. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेलो, तर तिथे तर भाषेचा काही प्रश्नच येत नाही. ब्रश आणि पेपर आहे, पेंट आहे. आणि नेहमी वाटायचं की या चेहऱ्याने सगळे इतके माझे बाकीचे भाऊ आहेत, ते दिसायला अगदीच चांगले आहेत. आणि माझा हा असा चेहरा होता. तर मला नेहमी वाटायचं की माझे आई-वडील त्यांच्यावर जास्त प्रेम करतात, माझ्यावर कमी करतात. तर एकदा मी नाटकामध्ये काम केलं गावामध्ये जेव्हा होतो. तर ते नाटक पाहण्यासाठी वडील मुंबईहून गावी आले होते. तर मी म्हटलं की हा खूप चांगला मार्ग आहे वडिलांचा लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी. तसं तसं तर मी थिएटर सुरू केलं. पण नेहमी मी स्वतःला खूप लहान अ, आणि कमी समजत होतो. कारण मला वाटायचं की मी माझ्यात काहीतरी कमी आहे. आणि मग थिएटरनंतर मी यांच्यापेक्षा वेगळा. ते तिथे बसलेत आणि मी इथे आहे. तर ही माझी जहागिरी असायची. मला बघायला आलेत, तर मी खूप खुश व्हायचो. तर हळू-हळू, हळू-हळू तो कॉम्प्लेक्स निघून गेला आणि मग तो विश्वास स्वतःमध्ये आला. आणि थोडा माज जो दिसतो. वयाच्या 13व्या वर्षी तुम्हाला सिनेमांचे पोस्टर पेंट करावे पेंट लागायचे. करायचो कारण जो बिझनेस होता माझ्या वडिलांचा तो बंद पडला आणि मग वयाच्या 13व्या वर्षी मी नोकरी करायला लागलो. सिनेमांचे पोस्टर्स
8 किलोमीटर चालत जायचं, 8 किलोमीटर परत यायचं, दिवसाचे 16 किलोमीटर, ₹35 महिना आणि एका वेळेचं जेवण. पण मला वाटतं त्या दिवसांनी जे शिकवलं, ते मी कुठेच कधी शिकलो नाही. त्या वेळेनेच जे शिकवलं, कुठे मिळेल शिकायला? कोणती पाठशाळा शिकवेल असं? जर तुम्हाला माहित होतं की असा चेहरा आहे, तर सिनेमांमध्ये कसे आलात? ते पण हिरो बनण्यासाठी? मी थिएटर करत होतो. स्मिता पाटीलमुळे मी सिनेमांमध्ये आलो. तिने जबरदस्ती मला, "नाना तू सिनेमामध्ये ये." मी म्हटलं, "नाही, आय एम हॅपी विथ थिएटर." पण सिनेमांमध्ये हिरोची इमेज असते सलमान खान, ऋतिक रोशन, बॉडीवाले, हंक, हट्टे-कट्टे, ज्यांचा चेहरा वगैरे चांगला आहे. तुम्ही जसे दिसत आहात, ते राहील 1 मिनिट किंवा 2 मिनिट. 2 मिनिटांनंतर तुम्ही काय करता? माझा प्रश्न असा आहे, जेव्हा आपण पात्र साकारत असतो तेव्हा ते जगावं पण लागतं. तर मग गमन पासून ते 26/11 तुमच्यात काय काय बदल झाले? जे कॅरेक्टर्स तुम्ही केले आहेत, त्यात ते पात्र निभवता तुमच्यात काय बदल झाले? नाही, एकतर आधी समाजात जे घडत आहे, त्यामुळे माझ्यात जे बदल होतात, त्या कारणामुळे मी त्या प्रकारचे पात्र साकारण्याचा विचार करतो. कारण माझ्यात जे बदल होतात, माझ्या विचारात जे बदल होतात, त्यांचं कारण असतं सकाळचं वर्तमानपत्र. वर्तमानपत्रात जे वाचतो, त्यामुळे जी घुसमट होते, सफोकेशन होतं, राग येत असतो, ते सगळं आहे. तर यामुळे मी म्हणतो, की माझ्याजवळ माध्यम आहे, ज्याच्यामार्फत मी हे सगळं करतो. पण एखादं पात्र साकारताना माझ्यात कोणताही बदल, परिंदाचं करताना माझ्यामध्ये कोणताही बदल झाला होता का? तर तो नाही झाला. पण मला त्रास नक्कीच झाला. क्रांतीवीर करत असताना मला त्रास झाला. क्रांतीवीर 93 मधले जे कम्युनल राईट्स होते, त्यावर आधारित होती. तर त्या काळातून जात असताना खूप त्रास होतो. तो तर होणार आहे. पण त्यामधून माझ्यात काय बदल झाले, तर माझ्यात काही नाही झाले बदल. पण तो त्रास विचारांमध्ये खूप काही बदल घडवून आणतो. जेव्हा हे घडत असतं, तेव्हा आणि ती परिणिती असते सिनेमा बनवण्यामध्ये. 26/11 ही परिणिती आहे. क्रांतीवीर ही परिणिती आहे. हे खरं आहे की कित्येक वेळा तुम्ही दुसऱ्यांनी लिहिलेले डायलॉग बाजूला ठेवून देता, स्वतःचे डायलॉग बोलायला लागतात, जसा तो मच्छर आणि हिजडेवाला डायलॉग. साला एक मच्छर आदमी को हीड़ा बना देता। क्या करे साला, एक मच्छर आदमी को हीड़ा बना देता। सुबह घर से निकलो, भीड़ का हिस्सा बनो, शाम को घर जाओ, दारू पियो, बच्चे पैदा करो, सुबह तलक फिर एक बार मर जाओ, क्योंकि अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है। क्या करे साला, एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है। अनफॉर्च्युनेटली ज्या आधीच्या 2 लाईन्स आहेत, ज्या लोकांनी लक्षात ठेवल्या, पण त्याच्या पुढच्या ज्या ओळी होत्या, त्या खूप चांगल्या लिहिल्या आहेत. समीरने लिहिली होती. खूप चांगली लिहिली होती. ज्यामध्ये म्हटलं होतं की आत्मा और इंसान मर चुका हो. है. अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है। क्या करे साला, एक मच्छर आदमी। खूप सुंदर लिहिलंय. नाना, आणखी एक ब्रेक हो, घेऊया इथे. नक्कीच घ्या. आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये नाना पाटेकर यांच्यावर जनतेचे आरोप आणि प्रत्यारोप असे सुरू होते. कोणाकडे तुम्ही आकर्षित नाही झालात? सगळ्यांकडेच तर आकर्षित झालो ना, तेच तर बोलतोय. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत फिल्म स्टार नाना पाटेकर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नाना पाटेकर यांच्यावर आरोप आहे की हे विचित्र वागतात. नाना, हे खरं आहे की फिल्मच्या सेटवर तुम्ही कित्येकदा भिंतीसोबत बोलू लागता? हो, म्हणजे रिहर्सल वेळी ॲक्ट्रेस नाही आली तर भिंतीसोबत बोलावं लागतं, ती तिथे आहे असं समजून. लोकांना म्हटलं की कित्येकदा पंख्याला बघता तर बराच वेळ पंख्याकडेच बघत राहता. भाई ॲक्टर आहे, तर फॅन तर पाहिजेच ना. आणि मी हे पण ऐकलंय की जेव्हा तुम्हाला तिरंगामध्ये तुम्हाला आणि राजकुमार साहेबांना तुम्हाला दोघांना एकत्र घेतलं होतं, तेव्हा लोकांनी मेहुल कुमारला म्हटलं होतं, तू वेडा झालायस, 2 वेड्या लोकांना तू घेतलायस इकडे. म्हणजे असं म्हटलं होतं की सिनेमा पूर्ण नाही होणार. पण मी तुम्हाला सांगतो राजसाहेब इतके अप्रतिम व्यक्ती होते, म्हणजे लोक त्यांच्याबद्दल बोलायचे काही वेगळं आणि इतका अप्रतिम माणूस, कमालीचा. म्हणजे
हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल, ते घरून डब्बा आणायचे स्वीटचा. नाना, ये. आत बसून ते जसं मुलाला कसं देतो आपल्या, तसं ते ते जरा वेगवेगळ्या स्वभावाचे होते. त्यांचं बाहेरचं रूप वेगळं होतं आणि आतून ते खूप वेगळे होते. व्हेरी नाईस ह्युमन बीइंग. आणि एक काळ होता की तुम्ही डान्स पण करायला सुरुवात केली, पण विचित्र प्रकारे डान्स करायचा. हो, म्हणजे मी म्हणायचो की ते आमचे डान्स डिरेक्टर कोणी असायचे की "नाना हे असे स्टेप्स घे, नाना हे हे असं करायचं आहे." मी म्हटलं की "यार तू गाणं चालू कर, मी नाचायला सुरुवात करेन. एका टेकमध्ये जेवढं घ्यायचंय ते घे, कारण दुसऱ्यांदा मी तसंच नाही करू शकणार आणि मलाच माहीत नाहीये मी काय करतोय ते." पण मी ऐकलं की तुमचा मुलगा तो खूप छान डान्सर आहे. खूपच अप्रतिम. मल्हार खूपच सुंदर नाचतो. तर खूपच कधी छान. त्यांच्याकडून 1-2 स्टेप्स शिकायचा प्रयत्न केलात तुम्ही? तो खूप भारदस्त आहे यार. त्याचा पाय जर पडला माझ्या पायावर तर ना, आता खूप भारदस्त झालाय तो. खूप चांगला आहे तो मुलगा. कदाचित पुढे जाऊन चांगले-चांगले सिनेमे करेल. बघूया. सध्या तरी आनंदी आहे. तुम्ही डिस्कस करता त्यांच्याशी तुमचे सिनेमे? खूप. तो तर एन्सायक्लोपीडिया आहे ना सिनेमांमध्ये. जे कोणी, कोणाचं कोणी काय केलं हे सगळं माहिती आहे. खूपच चांगला आहे. पण मी त्याला म्हटलं, की हे सल्ला देण्याव्यतिरिक्त तू आता स्वतःचंच सुरू कर. सुरू कर काम. आता लोकांना सल्ले देऊ दे तुझ्या कामावर. जेणेकरून हे इथे बसून, "हां, तू बरोबर आहे, चुकीचं आहे." हे बोलणं सोपं आहे. पण जेव्हा तू स्वतः करतो तेव्हा समजतं, की काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे ते. जनतेमधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचे असतील. सर, माझं नाव अन्वेषा आहे आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की तुम्ही आत्तापर्यंत इतक्या सगळ्या मूव्हीजमध्ये काम केलंय, इतक्या सगळ्या सुंदर ॲक्ट्रेससोबत काम केलंय. तुम्ही कुणाकडे आकर्षित नाही झालात या या मला दरम्यान? सगळ्यात चांगल्या वाटल्या. आणि त्या व्यतिरिक्त कोणी पर्टिक्युलर सर, नाही, कोणतं ते पर्टिक्युलर विचारतायत नाव की कोणत्याही ॲक्ट्रेसचं? कोणाकडेही तुम्ही आकर्षित नाही झालात. सगळ्यांकडेच तर आकर्षित झालो ना, तेच तर सांगतोय मी. कोणी अशीही होती जिच्याकडे थोडे जास्त आकर्षित झाला. नाही, सगळ्यांकडेच थोडं जास्त झालो. कमी नाही झालो. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये नाना पाटेकर यांच्यावर जनतेचे आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. मेरी मानिए तो ये बारिश खरीदी है, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश, सिर्फ 5,000 रुपए में. इससे कम में कोई दे तो चोर की सजा हो मेरी, आपकी जूती सिर पर मेरी, मेरी बारिश खरीदी है. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत फिल्म स्टार नाना पाटेकर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नाना पाटेकर यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणामध्ये दखल देत आहे. नाना, मी ऐकलं की बाळासाहेब ठाकरेंसोबत खूप मैत्री होती तुमची आणि शिवसेनेने तुम्हाला तिकीट पण ऑफर केले होते. मैत्री म्हणजे वडिलांसारखे होते ते. पण राजकारणात माझं काही देणं-घेणं नाही. तिकीट तर नव्हतं दिलं कधी. नाही, त्यांनी ऑफर केली होती. नाही. तुम्ही कधी इच्छा पण केली नाही. नाही. आणि हे मी पेपरमध्ये वाचलं की तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सोबत येण्यासाठी उपदेश करत होतात. नाही, मी म्हटलं होतं, की वेगवेगळे नका राहू, सोबत काहीतरी काम करा, आमचंच भलं होईल त्याने. की असं म्हटलं की जा तुझ्या भावाला समजावून आणि नाही समजला तर मग. नाही, 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 नाही. नाही, असं म्हणालो नव्हतं. ते फक्त सिनेमासाठी. आणि अण्णा हजारे यांना तुम्ही भेटायला गेला होता जेव्हा ते तिहाड जेलमध्ये होते. हो, हो. मी गेलो होतो. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामध्ये तुम्ही हिस्सा घेत होता. अजिबात नाही. तर कशासाठी भेटायला गेला होता? बस भेटायला गेलो होतो. मी म्हणालो, "उपोषण करू नका. तुमची तब्येत बरी नाहीये." तर हो, त्यांची तब्येत त्यावेळेस बरी नव्हती. तर मी म्हणालो, "जर नाही केलं तर योग्य असेल, कारण तुमच्यासारखे लोक हवे आहेत, जे प्रश्न विचारतील. समाजासाठी तुमची गरज आहे आम्हाला. तुम्हाला जर काही झालं, तर ते योग्य नाही ठरणार. तर तुम्ही उपोषण करू नका." म्हणून लोक अंदाज लावत आहेत की नाना पाटेकर कदाचित राजकारणामध्ये येऊ पाहत शरद आहेत. पवारजी माझे चांगलं ओळखतो मी त्यांना. सोनियाजींसोबत माझी चांगली मैत्री आहे. तुम्ही ज्यांचं कोणाचं नाव घ्याल, त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. कारण हे आहे, की आजपर्यंत कोणाकडेही काही मागितलं नाहीये मी.
ज्या दिवशी तुम्ही काही मागाल त्या दिवशी तुमची मैत्री तिथे संपते. तुम्ही म्हणालात की तुम्ही हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये भेदभाव नाही करत, पण जेव्हा उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात मारहाण केली जाते तर मग तुम्ही उघडपणे समोर का येत नाही? नाही, माझं तुमचं बोलणं नेहमी त्यांच्या विरोधातच का असतं? मी नेहमीच म्हटलंय, मी ना कोणालाही एकतर मला कोणताही हक्कच नाहीये की मी महाराष्ट्रीयन आहे की बिहारी आहे की दिल्लीचा आहे. कारण मी कलाकार आहे, सगळ्या ठिकाणाहून माझी रोजीरोटी येत असते, तर माझा तर हक्कच नाही बनत. मी फक्त सर कलाकार सर आहे. सर तुम्ही म्हणालात की तुम्ही पेपर वाचत नाही. सर तुम्ही मी- म्हणालात की तुम्ही पेपर तुम्ही वाचत त्यांचं नाही. म्हणणं हा? आधी ऐकून घ्या प्लीज. मी अजिबात असं मानत नाही. तर मला रोजीरोटी कमावण्यासाठी कुठेही जायचा हक्क आहे, तसा कोणालाही आहे. माझी रोटी बिहारवरून देखील येते ना. फक्त एक आहे, मी जिथे जातो तिथले नीतिनियम मी पाळले पाहिजे. मी मग बिहारमध्ये जाईन किंवा मी कर्नाटकमध्ये जातो तर निन हैसर येणू हे मी बोलतोच. तिथली भाषा शिकण्याचा मी प्रयत्न करतो. मी पंजाबमध्ये जाईन तर मी ओ मेरे नाल पंजाबी विच गलकर. ते तर मला असं वाटतं की जिथे पण जाल असं गरजेचं नाही की जबरदस्ती नाही आहे, पण तिथली भाषा शिकाल तर मग तुमच्यासाठी हे सोपं होऊन जातं कम्युनिकेट करणं. मला माहिती आहे भाऊ, रजत मराठी नाही आहे, पण मोडकी तोडकी का असे ना. आता मराठीत काही नाना तर आपकी मग चचा तब्येत मग कशी आहे असं तुम्ही विचारलं तरी पण मला माझ्या भाषेत माझ्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला. सोनियाजी हिंदीमध्ये बोलतात, तुम्हाला वाटतं सोनियाजी हिंदीमध्ये योग्य प्रकारे बोलतात, पण जेव्हा त्या हिंदीमध्ये बोलतात तेव्हा मला चांगलं वाटतं की माझ्या भाषेमध्ये त्या माझ्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतायत. तुला काही हरकत आहे यामध्ये? नाही सर, मला ते बिहारच्या न्यूजपेपरमध्ये अशी हेडलाईन आली होती की नाना पाटेकरने बिहारच्या अगेन्स्ट वक्तव्य केलंय. मी कधी राज ठाकरेंचं पण तुम्ही समर्थन केलं होतं. बिहार फक्त तुझं नाहीये, बिहार माझंही आहे. तर ते तुझं एकट्याचं बिहार नाही. सर सर हेच तर मला तुमच्याकडून ऐकायचं होतं सर. थँक्यू. जे काही सोशल इश्यूजवर जे काही सिनेमे बनतायत त्यांचं जे काही ओपनिंग असतं ते इतकं चांगलं नसतं आणि ते जे रोमॅन्टिक सिनेमे बनतात त्यांचं असतं. याचं काही पर्टिक्युलर रिझन आहे? त्यासाठी जबाबदार तर आपणच आहोत ना. आपणच तर जबाबदार आहोत. सोशल फिल्म आहे ती नाही चालत आणि जी कमर्शियल आहे ती जास्त चालते, ज्यामध्ये नाच गाणी असतील, तर त्यासाठी जबाबदार कोण आहे? आपणच तर आहोत. तर हा प्रश्न मी तुला विचारतोय, तू नाही मला विचारू शकत. कधी कधी तुम्ही तुमच्या सिनेमांमधून, तुमच्या कवितेमधून, तुमच्या डायलॉगमधून पॉलिटिकल मेसेज देण्याचा प्रयत्न करता. जसं तुम्ही एका फिल्ममध्ये म्हटलं की पानी सरकारी फाइलों में कुएं समेत गुम हो जाता है. अमोल पालेकरने एक सिनेमा बनवला होता, थोडासा रुमानी हो जाए. तर त्यामध्ये पाणी हा माणूस म्हणतो दुष्काळ आहे आणि मी पाऊस आणेन, 5,000 रुपये द्या. सिम्बॉलिक होतं. तर मुलगा विचारतो सच्ची मुच्ची बारिश? तर म्हणतो की हाँ मेरे दोस्त वही बारिश. वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों में गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों में चलती है, नहरों में मचलती है, कुएं पोखर से मिलती है, खपरेलों पर गिरती है, गलियों में फिरती है, मोड़ पर संभलती है, फिर आगे निकलती है. वही बारिश. ये बारिश अक्सर गीली होती है, इसे पानी भी कहते हैं. उर्दू में आप, मराठी में पानी, तमिल में तन्नी, कन्नड़ में नीर और बांग्ला में इसे जौल कहते हैं. संस्कृत में जिसे वारी, नीर, जीवन, पेय, अमृत, उद, अम्बू भी कहते हैं. ग्रीक में इसे एक्वाप्यूरा, अंग्रेजी में वाटर, फ्रेंच में अर्व और केमिस्ट्री में H2O कहते हैं. ये पानी जब आँख से ढलता है तो आंसू कहलाता है, लेकिन चेहरे पे चढ़ जाए तो रुबाब बन जाता है. कोई शर्म से पानी पानी हो जाता है और कभी कभी ये पानी सरकारी फाइलों में अपने कुएं समेत चोरी हो जाता है. पानी तो पानी है, पानी जिंदगानी है. इसलिए जब रूह की नदी सूखी हो, मन का हिरन प्यासा हो, दिमाग में लगी हो आग और प्यार की गागर खाली हो, तब मैं हमेशा ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूँ. मेरी मानिए तो ये बारिश खरीदी है, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश, सिर्फ 5,000 रुपये में. इससे कम में कोई दे तो चोर की सजा हो. मेरी आपकी जूती सिर पर मेरी बारिश खरीदी है.
नाना, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले, तुमच्या ऍक्टिंग बद्दल, तुमच्या राजकारणातल्या इंटरेस्ट बद्दल, तुमच्या ऍक्टिव्हिझम बद्दल. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपण ऐकूया आपकी अदालत मध्ये आजचे जज अजय उपाध्याय यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत नाना पाटेकर. नाना पाटेकर यांना आपण विचारलं त्यांच्या सिनेमांबद्दल, त्यांच्या बाळपणाबद्दल, त्यांच्या रागाबद्दल आणि राजकारणातल्या त्यांच्या इंटरेस्टबद्दल. त्यांनी सांगितलं की ते या तरुण पिढीला कसा पाठ शिकवू इच्छितात, कोणता मार्ग दाखवू इच्छितात. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज अजय उपाध्याय यांच्या निर्णयाची. नाना पाटेकर इंडियन फिल्म इंडस्ट्रीचे स्ट्रॉंग कॅरेक्टर आहेत, एक स्ट्रॉंग हिरो आहेत. आणि मला वाटतं की ॲक्टर ते पात्र जगण्याचा प्रयत्न करत असतो. नाना कदाचित त्या पात्राला आणखी जिवंत करतात, पूर्ण स्क्रीनवर वर्चस्व गाजवतात. मला वाटतं की खऱ्या आयुष्यात पण ते ज्या प्रकारे लोकांवर वर्चस्व गाजवतात, तसंच जसे ते स्क्रीनवर पण नाना ज्या सिनेमांमध्ये दिसतात, येता जाता दिसून येतात आणि भले लहान मुलं असो, ज्या कुतूहलाने त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात, त्याच प्रकारे क्रिमिनल आणि एक पोलीस ऑफिसर या सगळ्या भूमिका, इमोशन, लव्ह, अँगर या ज्या 3 मोठ्या गोष्टी आहेत मनुष्याच्या आयुष्यात, त्या ते एवढ्या सुंदरतेने निभावतात की प्रत्येक माणूस त्यांचा फॅन होतो असं वाटतं. आणि मी विचार करतोय की त्यांना सगळ्या आरोपांमधून मुक्त करण्यात यावं. थँक्यू. याच अपेक्षेने आणि याच विश्वासाने की नाना पाटेकर चांगले सिनेमे करत राहतील, लोकांची मनं जिंकत राहतील, लोकांना प्रेरणा देत राहतील, आपण आजचा खटला इथेच थांबवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.